प्राथमिक शाळा काळवणोती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. त्याचबरोबर दिलेल्या टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. त्या लिंकचा उपयोग शिक्षक, पालक, विद्यार्थी, नातेवाईक सर्वजण करू शकतात. तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील, ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. पहा, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जाईल. युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये, शाळेच्या ग्रुपमध्ये आपल्या शिक्षकांना शेअर करा, जेणेकरून इतर महाराष्ट्रातील विद्यार्थी या गोष्टीचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज कधीही डिलीट होऊ शकतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होणार नाही. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व क्लास का मला असं जाणवलं. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आम्ही त्या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी 4थी आणि 5वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला या सर्व सुविधेचा लाभ मिळेल. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची लिंक तुम्हाला वेळोवेळी मिळतील. त्याचबरोबर सराव टेस्ट, पीडीएफ, पीपीटी, निकालाच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहेत. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. पहा, भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे, 20 प्रश्न आणि 25 गुण असणार आहेत. यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला 50 ते 60 उतारे अभ्यासाला मिळतात. तेवढेच उतारे आपल्याला परीक्षेत परिपूर्ण गुण घेण्यासाठी पूर्ण नाही. त्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी. या सर्व गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 141 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 146 मधील प्रश्नांचं आयोजन करतो. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 146 स्क्रीनवर पाठवला आहे. उत्तरा काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे उत्तर आपल्याला योग्य द्यायचे आहेत. त्यासाठी उत्तरा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
वैष्णवी सोनवणे, सृष्टी गंडाळ, क्षितिजा खाडे, यशस्वी भवर, युवराज तोरवे, अनुष्का तोरवे, खूप खूप अभिनंदन तुमचे विद्यार्थी मित्रांनो. ओम सोनवणे, अभिनंदन तुझं. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्याचं खूप खूप अभिनंदन. चला मी उत्तरा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरील आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. अभिनंदन प्रशांत. पाठीमागे आपण बिबट्यावरती एक उतारा घेतला होता. बिबट्याचं शरीर कसं आहे, तो कुठे राहतो, तो काय खातो, ठीक आहे ना. आता आपण वाघावरती एक उतारा घेतलेला आहे. वाघ कोणत्या कुळात जन्मतो, त्याचं कुळ कोणतं, तो कुठे राहतो, तो काय खातो, तो किती चालतो, त्याला कोणत्या सवयी आहेत, कोणत्या सवयी नाहीत, याबद्दल या उतार्यामध्ये विश्लेषण करण्यात आलं आहे. तुमच्यासाठी अगदी सोपा उतारा घेऊन आलो आहे. उतारा क्रमांक 146 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. वाघ हा मुळात मर्गराज मार्जार कुळातील असल्याने झाडावर चढणे याला जमू शकते, पण सरळसोट उभा बुंदा असेल तर हा प्रयत्न फार नेटका करीत नाही. वाघाचे आयुष्य 20 ते 25 वर्षाचे असते. तो साधारणपणे 10 ते 12 फूट लांबीचा असतो. वाघाचे शरीर डौलदार भारदार असते. त्याची नजर तीक्ष्ण असते. तो अतिशय चपळ प्राणी आहे. भरपूर पायपाट करणे त्याला आवडते. 25 ते 40 किलोमीटरचे परिभ्रमण 24 तासात करतो. दिवसा त्याला सिंहाप्रमाणे ऊन खाणे, आराम करणे आवडत नाही. जाळीमध्ये आडुशाला त्याचा सारा दिवस जातो. सरत्या संध्याकाळी व मध्यरात्री त्याचा वावर व शिकार चालते. त्याला साजेशी त्याच्या डोळ्याची रचना आहे. भक्षकाच्या वासावरून माग काढणे वाघाच्या रक्तातच नाही. पहा, अशा प्रकारे हा उतारा आहे. वाघ किती लांबीचा आहे, त्याचं आयुष्य किती आहे, तो सिंहासारखा आळशी नाही किंवा ऊन खात बसत नाही. तो पूर्ण दिवस तो झाडाच्या सावलीला किंवा जाळीमध्ये झोपून राहतो आणि रात्री मात्र तो शिकारीला बाहेर पडतो आणि तो भक्षकाच्या वासावरून माग काढणे वाघाच्या रक्तात नाही. तो डायरेक्ट भक्षक पाहतो आणि त्याच्यावर झडप घालून त्याची शिकार करतो, मारतो आणि खातो. पहा, ज्यांचं वाचून झालं होतं त्यांचं खूप खूप अभिनंदन. अक्षता सानप, ऐश्वर्या, श्रेया चौरे, तुमचं अभिनंदन. चला या उतारावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. वाघ कोणत्या कुळातील आहे? पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर पहा. वाघ कोणत्या कुळातील आहे? पर्याय मरजार, बी श्वान, सी अश्व, डी वानर. पहा, तुमच्याकडून उत्तर चुकण्याची अपेक्षा नाही. पहिल्याच ओळीमध्ये पहिल्याच प्रश्नाचं उत्तर. प्रश्न पहिला, वाघ कोणत्या कुळातील आहे? पर्याय मरजार, पर्याय बी श्वान, पर्याय सी अश्व आणि पर्याय डी वानर. अश्व म्हणजे घोडा, पहा. श्वान म्हणजे कुत्रा, डुक्कर, म्हणजे वास घेऊन जे प्राणी शोधतात त्याला श्वान म्हणतात. अश्व म्हणजे वेगाने पळणारे, त्याला अश्व म्हणतात. वानर म्हणजे माकड जातीतले, म्हणजे जामवंत, वानर, माकड प्लस अस्वल या जातीतला वानर म्हणतो आपण. चला, यशस्वी भवर ए उत्तर, क्षितिजा खाडे ए उत्तर, ओम सोनवणे ए, प्रशांत सानप ए, युवराज तोरवे ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए, त्याला वैष्णवी सोनवणे ए आणि बाकीच्यांनी ओळख क्रमांक सांगितली. ओम, प्रशांत, क्षितिजा, वैष्णवी यांनी ओळख क्रमांक सांगितली बा, त्यांचं खूप खूप अभिनंदन. श्रेया चौरे ए उत्तर. चला, ज्यांनी उत्तर ए दिलं आहे सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलं आहे. अक्षता सानप हे उत्तर. अभिनंदन सगळ्यांचं, सर्वांचं बरोबर उत्तर आलं आहे. वाघ कोणत्या कुळातील आहे? तर पहिल्याच ओळीमध्ये उत्तर होतं पहा.
मर्जार मर्जार कुळातील हा वाघ आहे, वाघ प्राणी आहे. तुमचं सर्वांचं अभिनंदन. अगदी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, वाघाचे आयुष्य किती वर्षाचे आहे? म्हणजे जसं माणूस 60 ते 100 वर्ष जगतो, तसा वाघ किती वर्ष जगतो, त्याचं आयुष्य किती वर्षाचं आहे पहा. प्रश्न दुसरा, वाघाचे आयुष्य किती वर्षाचे आहे? पर्याय 10-12 वर्ष, पर्याय बी 20-25 वर्ष, पर्याय सी 3-4 वर्ष आणि पर्याय डी 50-60 वर्ष. चला, योग्य उत्तर व क्रमांक तुमच्या कोण अपेक्षित. अभिनंदन वैष्णवी, तिने सांगितले दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर. अभिनंदन, खूप छान. यशस्वी भवर बी उत्तर, वैष्णवी सोनवणे बी, ओम सोनवणे थर्ड लाईन म्हणतोय. अभिनंदन ओम. प्रशांत बी उत्तर, श्रेया चौरे बी, सृष्टी गंडाळ बी, युवराज तोरवे बी. युवराज तोरवे एकाच वेळेस उत्तर टाकत चलत जा, 2-2 वेळेस टाकण्याची आवश्यकता नाही. प्रशांत अभिनंदन, ओळख क्रमांक ओळखलीस तो. क्षितिजा खाडे बी उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपे प्रश्न, उत्तरा किती मोठा असला तरी त्यावर एक प्रश्न शोधण्याची पद्धत आणि उत्तर लिहिण्याची पद्धत जर आपली फिक्स असेल तर आपलं उत्तर चुकत नाही. कृष्णा खाडे बी उत्तर. सृष्टी गोंधळ ओळख क्रमांक सांगते. अभिनंदन सृष्टी तुझं, खूप छान. प्रश्न दुसरा, वाघाचे आयुष्य किती वर्षाचे आहे? योग्य उत्तर पर्याय बी, 20 ते 25 वर्ष. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, वाघ शिकारीसाठी केव्हा बाहेर पडतो? वाघ शिकारीसाठी केव्हा बाहेर पडतो? खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. उत्तर ओळ वाचून टाईप करा. पर्याय सकाळी, पर्याय बी दुपारी, पर्याय सी पहाटे, पर्याय डी मध्यरात्री. वाघ शिकारीला केव्हा, त्या जाळीमध्ये झोपून असतो, तो गुहेमध्ये झोपून असतो, तिथून उठतो आणि शिकारीला निघतो. म्हणजे वाघ शिकारीला केव्हा जातो? पर्याय ए सकाळी जातो, पर्याय बी दुपारी जातो, पर्याय सी पाठा उठल्यानंतर शिकारीला जातो आणि पर्याय डी मध्यरात्री. चला, योग्य उत्तर टाईप करा. क्षितिजा खाडे म्हणते मध्यरात्री डी उत्तर. ओम सोनवणे डी, प्रशांत सानप डी, कृष्णा खाडे डी, ओम प्रशांत वैष्णवी तिघांनी ओळ क्रमांक टाकली पहा. शेवटची ओळ मत आहे खालून पहिली, डाऊन लाईन फर्स्ट. अभिनंदन तुमच्या तिघांचंही. वैष्णवी सोनवणे डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, युवराज तोरवे डी उत्तर. सृष्टी ओळ क्रमांक टाकते. अभिनंदन सृष्टी. चला विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर, तिसऱ्याही प्रश्नाचं सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर. पहा इथं मध्ये वा, सरत्या संध्याकाळी व मध्यरात्री त्याचा वावर व शिकारीला चालते. वावर व शिकार चालते म्हणजे वाघ शिकार कधी करतो तर मध्यरात्री. रात्री अंधार, किर अंधार पडल्यानंतर तो शिकारीला जातो. अक्षता सानप डी उत्तर, श्रेया चौरे डी उत्तर. खूप छान, अभिनंदन तुमचं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न तिसऱ्याचं सर्वांचंच उत्तर बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न चौथा, वाघ शिकार करण्यासाठी किती चालू शकतो? जर त्याला एखादी शिकार करायची तर तो 24 तासामध्ये किती चालू शकतो असा प्रश्न आहे. पर्याय अजिबात नाही, त्याला चालताच येत नाही. पर्याय बी 25 ते 40 किलोमीटर, म्हणजे एका दिवसात तो 25 ते 40 किलोमीटर चालू शकतो. पर्याय सी 1 ते 2 किलोमीटर जातो फक्त चालत चालत शिकारीच्या मागं. पर्याय डी 5 ते 6 किलोमीटर तो चालतो. जर त्याला भूक लागली आणि त्याला शिकार करायची तर तो एका शिकारीच्या मागं किती जाऊ शकतो किंवा 24 तासामध्ये किती प्रवास करू शकतो असं उत्तरामध्ये ओळ आलेली आहे. ती ओळ क्रमांकही सांगा जेणेकरून बाकी विद्यार्थी ओळ वाचून उत्तर टाकतील. कमीत कमी वेळामध्ये त्यांनाही उत्तर टाकता येईल. प्रशांत सानप बी उत्तर म्हणतोय 25 ते 40 किलोमीटर. किमी म्हणजे किलोमीटर, गणितातील हा शॉर्टकट आहे. किमी म्हणजे कीचा किलो आणि मीचा मीटर. प्रशांत ओळ क्रमांक सांगतोय 5. अभिनंदन प्रशांत तुझं. ओम वैष्णवी अभिनंदन, ओम अभिनंदन. तिघांनी ओळ क्रमांक सांगितली पहा. क्षितिजा खाडे बी उत्तर, वैष्णवी बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर,
सृष्टी कंडाळ बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर, ओम सोनवणे बी उत्तर. चला सर्वांचंच उत्तर बरोबर, चारही प्रश्नाचे उत्तर तुमचे बरोबर. खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न चौथा, वाघ शिकारीसाठी किती चालू शकतो? योग्य उत्तर पर्याय बी 25 ते 40 किलोमीटर. उतार्यामध्ये ओळ आलेली पहा, ओळ क्रमांक सांगितली त्यांनी पहा, 5वी ओळ. भरपूर पायपीट करणे त्याला आवडते. 25 ते 40 किलोमीटरचे भ्रमण 24 तासात करतो. पहा, वाघाला भरपूर पायपीट करणे आवडते आणि त्याला 25 ते 40 किलोमीटर परिभ्रमण 24 तासात करतो. पहा, भूगोलामधला शब्द हे परिभ्रमण, परिवलन आणि परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे दुसऱ्या भोवती फिरणे आणि परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. पहा, चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो म्हणजे चंद्र आपल्या पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. भूगोलामधला शब्द खूप छान. कृष्णा खाडे बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर. खूप छान कृष्णा, आधीच्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे. काय कुठे गेला होतास? चला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा. झाडावर चढणे कोणाला शक्य आहे? झाडावर चढणे कोणाला शक्य आहे? अगदी सोपा प्रश्न, शेवटचा प्रश्न, सर्वात सोपा प्रश्न. पहा, आपण सगळे प्राणी पाहिलेले आहेत. पर्याय ए घोडा, पर्याय बी वाघ, पर्याय सी हत्ती आणि पर्याय डी गोंड. पहा, अगदी सोपा प्रश्न, याचा मार्क जाण्याची अजिबात शक्यता नाही. वैष्णवी सोनवणे बी उत्तर म्हणते वाघ. तो वाघ कोणाचं बरोबर येते? प्रशांत पहिलीच म्हणतोय, ओम पहिलीच ओळ म्हणतोय, वैष्णवी पहिलीच ओळ म्हणते. खूप छान. कृष्णा खाडे बी उत्तर, सृष्टी कंडाळ बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर. खूप खूप छान. अभिनंदन मित्रांनो तुमचं. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. अगदी 10 पैकी 10 दोन्ही उत्तरावरती तुम्ही मार्क घेतलेले आहेत. तुमचं खूप खूप अभिनंदन. चांगला अभ्यास तुमचा. चला, झाडावर चढणे कोणाला शक्य आहे? तर त्यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय बी वाघाला. परंतु वाघाला असं तिरकं झाड असेल तर चढता येतं, सरळ असेल तर थोडा कष्ट जास्त होतं. काय अनुष्का सानप, श्रेया चौरे 10. चला, सर्वच विद्यार्थ्यांनी जवळजवळ 10 पैकी 10 घेतले. काही विद्यार्थ्याला 9 पडलेत. 5 विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 20 पैकी 20 गुण परीक्षेमध्ये घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण तयारी करीत आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक आहे, त्यावरून तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याचा फायदा सांगतो तुम्हाला. त्यामध्ये सर्व लिंक उपलब्ध होणार आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्या शिक्षकांना, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना युट्यूब चॅनल शेअर करा, जेणेकरून तेही या सुविधेचा लाभ घेतील. चला, भेटू पुढच्या तासिकेमध्ये. थँक्यू सो मच. इथे उत्तरा क्रमांक आपण 100